नमस्कार मंडळी. मी सौ श्रेयसी कर्वे. स्वामी समर्थ भाग 6. स्वामी हे योगसिद्ध असल्यामुळे अष्टमहासिद्धी आणि इतरही सिद्धी त्यांना अवगत होत्या. त्याचा उपयोग अनेकांच्या अडचणी संकट दूर करण्यासाठी, त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न करून त्यांना भक्तिमार्गाला लावण्यासाठीच करत असत. त्यातीलच एक म्हणजे वाचासिद्धी. स्वामी जे म्हणतील ते होणारच, आणि जे म्हणतील ते औषध. औषध हे आपले निमित्त मात्र. याचंच एक उदाहरण, एकदा एका शूद्र स्त्री संतती होण्यासाठी समोर दिसणाऱ्या शिरसाच्या झाडाचा डिंक साखरेबरोबर तिला त्यांनी खायला सांगितला. तिचे काम झाले. अशीच 3 संन्याशांच्या बाबतीत घडलेली गोष्ट. एक वेळेला अक्कलकोटला गिरी, पुरी आणि भारती असे 3 संन्यासी आले होते. स्वामींना त्यांनी दुरूनच पाहिलं, पण नमस्कार वगैरे करण्याची काही बुद्धी त्यांना झाली नाही. सेवेकऱ्यांना ते विचारू लागले की हे कोण स्वामी? सेवेकरी म्हणाले, तुम्ही स्वामींपुढे चला, त्यांनाच प्रश्न विचारा. स्वामींपुढे येताच त्या तिघांची वाचाच बंद झाली. स्वामींचे तेजच त्यांना सहन झालं नाही. रडू लागले, लोटांगण घालू लागले, सारखे नमस्कार घालू लागले. स्वामींनी त्यांना पुढे बोलावलं, त्यांना जिभा बाहेर काढायला सांगितल्या आणि तिथले थोडेसे भस्म त्यांच्या जिभांवर टाकले. त्याबरोबर ते पूर्ववत बोलू लागले. आपला उद्धार होण्याचा मार्ग दाखवण्याची विनंती त्यांनी स्वामींना केली. तेव्हा ते म्हणाले की संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, त्यांना शरण जा, गर्व टाकून द्या आणि भजन, पूजन, नामस्मरण यामध्येच रममाण व्हा. सर्वाभूती एकच परमेश्वर आहे. करता करविताही तोच आहे, हे लक्षात ठेवा. तुमची उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकृत्य व्हाल. या तिघांनीही महाराजांच्या चरणी सेवा प्रदर्शित केली. महाराजांच्या निर्याणापर्यंत हे तिथेच राहिले. अशाच कितीतरी नाना गोष्टी. कोणाचा महारोग बरा केला, कोणाचे दारिद्र्य घालवले, निपुत्रिकाला पुत्र दिला, त्यास पाहिजे त्याला पाहिजेचे देणे, हडकाचे सोने झाले, भलत्या रोगाला कसला तरी पाला किंवा घोड्याचे, म्हशीचे, हत्तीचे मूत्र, तोंडातून जे शब्द बाहेर पडतील तेच मुळे औषध. अगदी रामबाणाश्वर. नाना प्रकारच्या संकटात सापडलेले असे हजारो लोक येत आणि सेवेकरता राहतही. कोणी ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून राहत, कोणाला विठ्ठलाचे, कोणाला दत्ताचे, कोणाला द्वारकादासाचे दर्शन स्वामींनी अशावेळी दिले. त्यांच्या त्यांच्या भावनेप्रमाणे, सेवेप्रमाणे त्यांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली. कोणाची नुसत्या दर्शनाने पूर्ण होईल, तर कोणास वेळ लागे, एवढेच काय ते. अशा तऱ्हेच्या अनंत सिद्धी त्यांच्यापुढे अगदी हात जोडून उभ्या असताना देखील स्वामींनी त्यांचा उपयोग स्वतःच्या कामासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी कधीच केला नाही. हल्लीचे जे भुरटे भगवान, वैभवात लोळणारे बुवा, त्यांनी कधीच थारा दिला नाही. उलट आळंदीच्या नृसिंह सरस्वतींना उपदेश करून प्रथम सिद्धी सोडायला लावली आणि मगच त्यांच्या समाधीत येणारा अडथळा त्यांनी दूर करून योग्य असं मार्गदर्शन त्यांना केलं. स्वामींनी सिद्धी प्राप्त झाली तर त्याच्या मागे लागू नका, त्यामुळे फिरून अवनतीच होण्याचा धोका असतो, असा धोक्याचा इशारा संत आणि साधकांना दिला. 19व्या शतकामध्ये भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे जे सत्पुरुष होऊन गेले, त्यांच्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे पुरुषोत्तमासारखे शोभतात, असं माननीय परमपूज्य के.व्ही. बेलसरे यांनी म्हटलं आहे. परमात्मा स्वरूपाशी त्यांचं एवढं तादात्म्य झालं होतं की कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो, दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचं झाड, मूळ असे उद्गार त्यांच्या तोंडून निघत असत. कधी लहान मुलासारखे, कधी वेड्यासारखे, कधी भ्रमिष्ठासारखे, तर कधी लोकविलक्षण रीतीने स्वामी वर्तन करीत असत. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे आणि शब्दामध्ये
मोठी गूढार्थवाचक अशी सूचना असेल. तिचा प्रत्यय मात्र तो कालांतराने येत असे. स्वामींना आळशी माणूस कधीच आवडला नाही. आळशी मनुष्याचं तोंड पाहू नये असं स्वामी नेहमी बोलत असत. महाराज कसे होईल, काय होईल असं म्हणून जर कोणी विवंचना करीत बसलं तर त्याला म्हणत, काय रे, तुझ्याजवळ बैल नाहीत का? मेहनत करून खावं, शेत करून खावं असं महाराज म्हणत असत. प्रयत्ने परमेश्वर सहाय्य करतो असं त्यांचं मत होतं. सतत श्रम करावेत हा महाराजांचा आपल्या भक्तांना सतत उपदेश असे. या जगात उद्योगी मनुष्य सुखी होतो, आळशी मनुष्याचे हालच होतात. मनुष्य आळशी असला तर प्रत्यक्ष पिताही त्याचा द्वेष करतो. जगनियंत्याचीही इच्छा श्रम करून सर्वांनी या जगाची राहटी कायम ठेवावी अशीच आहे. अशा देशकालास अनुसरून असा स्वामींचा उपदेश असेल. आणखीन स्वामी काय म्हणतात ते पाहूया पुढच्या भागात.